मी मस्त. फीलिंग म्हणजे टॉप ऑफ द वर्ल्ड आहे. माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि ज्याच्यासाठी एवढी वाट बघितली, एवढी मेहनत केली, ते देव मला फळ देतं आहे असं मला वाटतं. कारण इंद्रायणी भूमिका हे माझ्यासाठी देवाचा प्रसाद आहे असं म्हणायला. रिअलाईजच झालं नाही मला. मला खरंच वाटलं नाही. मी कारण इतके ऑडिशन्स दिले ना इंद्रायणीचे, खूप खूप परीक्षा झाल्या. जेव्हा जोपर्यंत मी प्रोमो शूट केले, मी 2 प्रोमो शूट केले, टीजर्स केले, पण जोपर्यंत मी स्क्रीनवरती माझा प्रोमो पाहिला नाही, मला खरंच वाटलं नाही. पण ते पाहिल्यानंतर मात्र इतका आनंद झाला की तो मला म्हणजे साजरीच करता नाही आला. फक्त पाणी गळत होतं डोळ्यातून माझ्या आणि असं झालं की केलं मी अचीव. पण कीर्तनकार, वारकरी संप्रदाय यांना रिप्रेझेंट करतो तेव्हा एक दडपण असतं मनामध्ये आणि खूप मोठी जबाबदारी आहे मला असं वाटतं. कारण हे वीणा हातात येणं हे नशीब लागतं. विठुरायासमोर उभं राहणं, त्याची भक्ती करणारी मुलगी रिप्रेझेंट करणं यालाही नशीब लागतं. हे वरतून कुठून तरी लिहून आलेलं आहे. पण जेव्हा पहिल्यांदा वीणा मी हातात घेतली होती, हा फोटोशूटच चालू होता, पण ते फील येत नव्हतं. कारण माझ्यामध्ये खूप भीती होती की बापरे मला जमेल का. स्टार्टिंगचे काही 5 मिनिट मी खूप नर्वस होते. पण माझी मैत्रीण होती तिथे सेटवरती, जी आपली क्रिएटिव्ह होती. तिने मला बऱ्याच गोष्टी गाईड केल्या आहेत कीर्तनासाठी. तर ईशाने गाणं लावलं आणि मला म्हटले कांची गा, आणि मी गायलं. आणि गायल्यानंतर माझा पहिला मी वीणाचा एक स्ट्रोक घेतला आणि जो आवाज माझ्या इथे आला आणि मी माझा स्वर लावला आणि मी ते खरं रडणं आलं. मला माहीत नाही काय झालं, पण हा आहे पाणी खरंच आहे. मम्मी येस मम्मीचंही स्वप्न होतं, जसं माझं स्वप्न होतं की तिच्या मुलीची एक मालिका, एक पिक्चर यावा आणि तिला मला लीडमध्ये बघण्याचं तिचं स्वप्न आहे खरं तर, जे मी पूर्ण करते आहे. मम्मी रडली. एक आईच्या डोळ्यात पाणी येणार नाही तर काय येणार. तर माझ्यासोबत तिचंही स्वप्न पूर्ण झालं. त्यामुळे ती म्हणजे सगळ्यांना सांगत होती माझ्या मुलीची सिरियल. येस. आणि हे कनेक्शन जुळून आलेलं आहे. ती वेगळीच कुठल्या तरी गावाची, मी कोणत्या तरी वेगळ्या गावाची, आणि तरी आमचे चेहरे इतके मॅच होतात, आमचे नावं मॅच होतात. सेटवरती पण सगळ्यांना कन्फ्युजन होतं की मला आवाज देताना सांची देतात आत्ताही आणि तिला आवाज देताना कांची देतात. सो हे खूपच जुळून आलेलं आहे. विठुरायांनी प्रॉपर बनवून पाठवलं आहे आम्हाला की माझ्यावरती नंबर 1 सिरियल येणार आहे. त्याची छोटीही असणार आहे आणि मोठीही असणार आहे. हे विठुरायांनी लिहून पाठवलं. पण जितकं आहे तितकं चॅलेंजिंगही आहे. सगळ्यांना माहीत आहे की नाशिकला ऊन किती असतं. तर ते ऊन सहन करणं आणि आपला मूड फ्रेश ठेवणं, कारण की माझ्या मूडवरती सगळ्यांचे मूड्स अवलंबून आहेत. तर तेही सांभाळणं. पण माझ्या एकटीवरती सगळा भार येत नाही. सगळा क्रू इतकं काळजी घेतात आम्हा सगळ्यांची. जशी छोट्या इंद्रायणीची काळजी घेत होते तशीच माझीही घेतात, प्रत्येक आर्टिस्टची घेतात. त्यामुळे असं फारसं वाटत नाही की आपण काम करतो आहे. फक्त मज्जा करत काम होतं आणि खूप फन येतो. कारण की गावाचं वातावरण आहे, शेत आहे. थोडंसं थकले तर मला थोडा माझा वेळ देतात. मी शेतात बसते किंवा विहिरीजवळ जाऊन दगडं मारत बसते. एक गावातल्या मुलीचा पूर्ण अनुभव घेते. आणि ते खरं तर मला शहरात शूट करून मिळणार नाही असं वाटतं. आणि नाशिक हे बेस्ट आहे सगळ्याच गोष्टींवर. खूप मस्ती करतो आम्ही. म्हणजे जितकं मस्ती करतो तितकं कामही करतो, नाहीतर फक्त मस्तीच करत नाही. पण जसे मेकअप रूममध्ये आम्हाला 5 मिनिटाचा ब्रेक मिळू देत, आम्ही तिघीजणं येतो. एकतर असा टार्गेट नकळत ठरल्या जातं आमच्याकडे की ते दोघं नकळत एका साईडला होतात, नाहीतर मी आणि आदू एका साईडला होतो, मी आणि निशांत एका साईडला होतो. असं आमचे टार्गेट नकळत ठरल्या जातात. आणि सगळ्यात जास्त मी त्रास देते निशांतला, कारण की तो खूप जास्त खोड काढतो. तर सध्या सगळे खूप फोकस्ड आहेत. मस्ती आणि काम दोन्ही खूप जास्त काम खरं चालू आहे आत्ता. आणि जेव्हा इंदू छोटी होती तेव्हा तिला कळायचं नाही तिच्यासोबत लोक काय वागून गेले आहेत, त्याच्या मागे त्यांचा हेतू काय आहे. पण मोठ्या इंदूला तसं नाही होणार आहे. मोठ्या इंदूला सगळं कळणार आहे. तिला सगळ्यांची उत्तरं कशी द्यायची आणि त्याच्यातही सगळ्यांचा मान कसा राखायचा, भक्ती कशी करायची, कीर्तनातून तिचे मुद्दे कसे मांडायचे हे तिला माहिती असल्यामुळे आनंदीबाईसोबत तिची काय बॉन्डिंग असणार आहे हे बघणं जास्त इंटरेस्टिंग असणार आहे मला वाटतं. आणि तिची फ्रेंडशिप तिच्या आदूसोबत, तिच्या गोपाळसोबत कशी असणार आहे. आमच्या घरामध्ये एक छोटं बाळ आलं आहे राया म्हणून, त्याच्यासोबत तिची बॉन्डिंग कशी असणार आहे, हे सगळं बघणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर बघा, म्हणजे तुम्हाला कळेलच की भक्ती नेमकी कशी करायची.